दुसरीकडे घडामोड चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांच्या गटावरील आक्षेपावर आज निर्णयाची शक्यता आहे। नागपूर विभागीय आयुक्त आज निर्णय घेण्याची शक्यता आहे। वडेट्टीवार गटानं धानोरकर समर्थक नगरसेवकांवर आक्षेप घेतला होता। निर्णयाची कायदेशीर बाजू तपासल्यानंतरच वडेट्टीवार गट पुढील निर्णय घेणार आहे। धानोरकर समर्थक 13 नगरसेवकांकडून गट स्थापन करण्यात आला आणि यावर वडेट्टीवार यांच्या गटानं आक्षेप घेतला। तर याच संदर्भात जेव्हा विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला गेला त्यावर मात्र त्यांनी नो कमेंट्स असं म्हटलं। गट नोंदणी जी झालेली आहे काँग्रेसची, त्यामध्ये तुमच्या गटाचे नगरसेवक त्यावर सह्या करणार आहेत का, काय सांगू? मी त्यावर काहीच बोलणार नाही। नो कमेंट्स। चंद्रपुरातल्या सत्ता स्थापनेबाबत काय हालचाली, काँग्रेसचे काय प्रयत्न आहे? सत्ता काँग्रेस स्थापन करेल, पूर्ण विश्वासानं सांगतो। काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा महापौर होईल। तो कसा होईल, कशा पद्धतीने होईल, येणारे काळ सांगेल। तर दुसरीकडे भाजप सुद्धा चंद्रपूरमध्ये हालचाली घडामोडी वेगानं घडवते। नगरसेवकांची गट नोंदणी मात्र भाजपची लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पेच सुटल्यानंतरच भाजप नगरसेवक गट नोंदणी करणार अशी माहिती समोर येते। तर चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला। काँग्रेसच्या एका गटाशी पहिल्या फेरीची चर्चा झाल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। तर माझ्याकडेच 20 नगरसेवक आहेत, कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। असं आहे, अजून महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे। तोपर्यंत ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाला कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो। आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क केला। त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे। मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे, पुढे बघू काय होतं। नगरसेवक काँग्रेसच्या आमच्या संपर्कात आहे, ते भाजपसोबत येऊ इच्छितात? अजिबात नाही, एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही। सगळे माझ्या ताब्यात आहेत। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून तिथे? सुधीर भाऊचं स्वप्न कुठे आहे मला माहीत नाही। कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन तिरका कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे, त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। ते बोलले 10। सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतो आहे। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा। नाहीतर आम्हाला जे मॅन्डेट मिळालं आहे त्या मॅन्डेटवर काम करू। पण आज तर मात्र भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यावर आम्ही